लोकांनी लहान लहान लेकरांना त्यांच्यावर रेप करून परत नंतर त्यांना मारून त्यांचंच मांस खाल्लंय. तर मित्रांनो, आज खूप दुःखद बातमी म्हणजे अशी आहे की ID हॅक झाली आहे आणि आम्ही चाललो होतो की ह्याला म्हणजे ते साड्याचे व्हिडिओ बनवायला चालली होती ना प्रगती, आणि मी चाललो होतो दुधाला. आणि मग म्हणलं होतं जाता जाता लगेच फोन आला की विनायक दादाचा की ID हॅक झाली. जवळपास मित्रांनो 1 मिलियन 1 मिलियनच्या जास्त होती ID. आणि एवढी मोठी ID सकाळ सकाळ हॅक झाली. रात्री शिवजयंतीचा आम्ही व्हिडिओ बघितला त्यांचा, आणि सकाळी आम्ही चेक करणारच होतो की बाबा व्ह्यूज लाईक किती आले त्या, पण अचानक सगळं गायब झालं. आता ही चालले ती साड्याच्या व्हिडिओला, आणि मी आता विनायक येईलच, विनायक आणि मी चालू आहे पुण्याला. आता बघू ते कोणतं हाय ID काढतंय. तर बाळा परी आपली पूजा आत्याची ID येईल का नाही माघारी बाळा? हा, तर मित्रांनो तुम्ही आमच्या पूजा आत्याची ID आणा लवकर. ती नसते आणत बाळा. याला काही कळत नाहीये. तर मित्रांनो, खूप मोठी ID होती, खूप त्याच्यात कष्ट, एक एक फॉलोअर जमायचं म्हणजे तुम्हाला हसवण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. आणि आज जोक नाही की 1 मिलियन फॉलोअर्सची ID जाणं एकदम म्हणजे काय म्हणतात, शब्द नाहीत बोलायला. माणसं एक एक जोडायचं सोपी गोष्ट नाही. तुम्ही एकदा व्हिडिओ बनवून बघा, आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यावर लोकांनी लाईक केलं पाहिजे. लाईक केल्यावर लोकांच्या मनावर राज्य म्हणजे मनात जागा निर्माण होती की हा व्हिडिओ चांगले बनवतोय. तर व्हिडिओ चांगले बनवलं तरच त्याला लाईक लोक मारतात, नाही तर कुणी कुणाचा व्हिडिओ बघत नाहीत. आणि 11 लाख पब्लिक जवळ सोपी नाही एवढे जमवायची. ही लय मोठा प्रवास होता. ही जवळपास 5-6 वर्षाचा प्रवास होता, आणि अचानक त्या क्षणात गायब झाला सगळा. तर तुम्ही जावा, मी तुम्हाला फोन करतो IDचं काय झालंय बिलय. आता विनायक येईलच, विनायक आला की आम्ही चाललोय पुण्याला. हां, येतो आम्ही संध्याकाळपर्यंत वापस येतो. चल चिओ टाटा, जावा. मम्मीला ताप देऊ नको, मम्मीला ताप देऊ नको. हां, जावा. साड्यांचा व्हिडिओ बनवायला चालले ते. आपल्याकडे साड्या ती आता 2-3 बिझनेस वाढल्यात, तर ते चालले आता तिकडे साड्याचा व्हिडिओ बी. आता काय लय दिवस बंद होता ना, आता स्कूटी नव्हती ना, स्कूटी घेतल्यापासून आता काय तिला आता साड्याचं, ज्वेलरीचं आणि नाईट, खरूद, चट्ट अशा गोष्टीवर आता म्हणजे असे 3 बिझनेस चालू केलेत. आता कंटिन्यू आपले व्हिडिओ येत राहील HP ज्वेलर्स अँड कलेक्शन ह्या पेजला. हो जावा की. थांबलेत मग, त्यांना वाटलं मला काय हे करायचं आहे. तर आता वाट बघतोय विनायक दादा, येईलच विनायक दादा. जातो आम्ही पुण्याला. मरणाचं डिप्रेशनमध्ये गेले मित्रांनो. आवाज तर एवढा बेकार कमी येत होता. कसं असतं, कष्ट घेणाऱ्यालाच माहिती असतं की एक एक फॉलोअर्स कसा जोडला जातो, एक एक फॉलोअर्सला कसं हे केलं जातं. त्याला आवडेल असा कॉन्टेंट करावा लागतो. आणि ही काय प्रॉब्लेम महिना झाला मित्रांनो. कुणाची ID येते, कुणाची ID जाती आहे. लय भ्या वाटायला लागले इंस्टाग्राम सोशल मीडियाचं. तर मित्रांनो काय आहे माहिती आहे का, काही कम्युनिटी गाईडलाईन असतात, काही इंस्टाग्रामचे नियम असतात. त्या नियमाचं उल्लंघन केलं, त्या नियमाच्या बाहेर गेलं की IDला असा प्रॉब्लेम येतो. ही स्ट्राईक वगैरे कुणी मारतंय नाही मारतंय माझा ह्याच्यावर विश्वास नाही आहे. का तर माझी ID ह्याच्या आधी सस्पेंड झाली होती फेसबुकची. तर मला तिथं एक कम्युनिटी गाईडलाईन पडलेली होती, मी त्याचं उल्लंघन केलं होतं, आणि तो व्हिडिओ मी डिलीट बी मारला. तर हे स्ट्राईकचा काय विषय नाही आहे. आणि स्ट्राईक जर मारला तर आयुष्यात ID माघारी येणार नाही. का तर एकतर त्याची बी कम्युनिटी गाईडलाईन आणि वरून पब्लिकचं बी रिपोर्ट, विषय संपला. तर आता 180 दिवस असतात बरं का हातात. आणि तसा मेसेज तर भाऊंना काही दिसाना झाला आहे. बघू आता ID केव्हा येते. चला जाऊ पुण्याला. आणि शिवजयंती आम्ही हार वगैरे आणायला चाललो होतो, आणि मला आता पोटूची पूजा वगैरे करावी. पण काय करतो, विनायक याच्या आतच आता कसं करावं तेच समजाना झालं मित्रांनो. आता ती येईल थोड्या वेळातच. तर चलत आता दर्शन घेतो कुठल्या तरी मूर्तीचं, आणि संध्याकाळी येताना हार घेऊन येतो फोटोला. सगळं प्लॅनच फिसकटला जयंतीचा ह्याचा. सगळीकडे आम्हाला बोलवलं होतं गावात, पण आता सगळीकडे प्लॅन फिसकटला. आता जावं लागेल त्याच्यासोबत. ओके, येईल आता विनायक दादा. तर परीला ट्युशनला सोडलं होतं. आता विनायक तर काय अजून आलेला नाही आहे, पण आता बघू, तोपर्यंत पूजा करून घेऊया फोटोची, छत्रपती शिवाजी महाराजांची. आलो आहे घरी मित्रांनो. आता आपण पहिली पूजा करून घेऊया फोटोची. आणि विनायकचा तर काय अजून फोन आला नाही. ती म्हणते की त्या पोराला फोन केला आहे, जाग्यावर जर होत असेल तर काय जायची गरज नाही आहे. तर वाट बघत बसलो आहे मी. परी पण आणली ट्युशनवरनं, आणि ही पण गेली होती व्हिडिओ बनवायला. ती पण साड्यांचा व्हिडिओ बनवून आली. लवकर शिला आता व्हिडिओ साड्यांचा वगैरे. तर चला आता घेऊ पूजा करून. तर फोटो वगैरे मांडून झालं. चला आता आपण पूजा करूया. प्रगती हार वगैरे आणलाय. चला आता हार लावून टाकतोया.
देवा पॅरल मॅडम पप्पा कसलं नाही आणलं ते आणू का स्टँड आमचा. मध्येच काय बसलाय तर फायनली आपली पूजा झालेली आहे आणि सगळ्यांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज जयंती दिवशीच विनायक दादाची दुसरी आयडी जी की पूजाताई भानुसे आयडीनं म्हणजे काम चालू होतं त्यांचं वर्किंग इंस्टाग्रामवर. तर ती आता डिसेबल झाली का काय झालं काय विषय नाही आहे. तर बघूया आता कधी येते कधी नाही. आणि आज शिवजयंती आहे तर मला दोन गोष्टी विचार म्हणजे शिवाजी महाराजांचे जे विचार होते ते आज विचार अस्तित्वात आहेत का त्या विषयावर थोडंसं बोलायचं. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, पहिलं कसं होतं की शिवाजी महाराजांच्या काळात स्त्रीला माते समान दर्जा दिला जात होता. आणि आजच्या काळात जर विचार केला मित्रांनो तर आज छोट्या छोट्या मुलींवर सुद्धा बलात्कार होत्यात, रेप होत्यात. आणि न्यायाचा तर काही विषयच नाही. एक 15-20 दिवस सगळेजण रील्स वगैरे बनवतात आणि ते वातावरण महिनाभर असतं तिथून परत शांत होऊन जातं. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जर काळ असता तर तडकीफड निर्णय लागला असता आणि त्या राक्षसाला लगेच तिथंच म्हणजे ठार केला असता छत्रपती महाराजांनी. तर पहिल्याचा आणि आताचा लय फरक आहे. न्याय व्यवस्था म्हणजे अशी आहे की न्याय मिळणं सुद्धा लय अवघड आहे. काही लोक म्हणतात की न्याय हिसकावून घेतला पाहिजे. न्याय हिसकावून घेण्यापेक्षा तुम्ही न्याय व्यवस्थेवर जे आपण माणूस निवडतो तोच माणसाला योग्य पद्धतीने जर निवडलं ना तर हे दिवस बघायला मिळणार नाही. आणि अजून सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजकाल न्याय मिळणं मुश्किल आहे आणि भेटला तरी तो कमी लोकांनाच भेटतो. त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली लहान लेकरं सांभाळा. आपल्या लहान लेकराला नजरेच्या आड सुद्धा होऊ देऊ नका. आम्ही जसे आम्हाला काही केसेस आमच्या समोर आलेत लहान लेकराचे, तुम्ही तर बघता एप्स्टीन फाईल जी की डोनाल्ड ट्रम्प देशाचा रक्षकच आज भक्षक झाला. आणि त्याच्याबरोबर काही सेलिब्रिटीज आहेत, काही लोक असे आहेत की ते लोकांनी लहान लहान लेकरांना त्यांच्यावर रेप करून परत नंतर त्यांना मारून त्यांचंच मांस खाल्लंय. इतकं म्हणजे बेकार अवस्था चालू आहे सध्या. त्याच्यामुळे हात जोडून विनंती आपल्या लेकराला सांभाळा आणि आपल्या नजरेपासून दूर जाऊ देऊ नका लेकरांना. आणि आपल्या भारतातली लोक सुद्धा त्या गोष्टीला काही माणसं सामील आहेत त्या असं कृत्य करायला. त्याच्यामुळं पहिलं शिवाजी महाराजांच्या काळात स्त्रियांना धोका होता तर ते शिवाजी महाराज त्यांना म्हणजे हे करत होते, त्यांच्यावर म्हणजे त्यांना प्रोटेक्शन देत होते. आणि आज लहान लेकरावर सुद्धा वेळ आली ही. बायकांचं तर सोडा, बायकांचं तर अवघडच, पण आज लहान लेकरांवर सुद्धा एवढी वाईट परिस्थिती आहे की त्यांना सुद्धा 3-3, 4-4 वर्षाच्या मुलींवर सुद्धा बलात्कार होतो. त्याच्यामुळं न्याय व्यवस्थेवर काय भरोसा ठेवू नका. भरोसा ठेवा आपल्या नजरेवर आणि आपल्या लेकरांवर. आपल्या लेकराला आपल्या नजरेच्या दूर जाऊ देऊ नका. बस आज एवढंच शिवजयंती निमित्त मला बोलायचं होतं. आणि अजून पुढचा भविष्यकाळ किती भयानक राहील काही सांगता येत नाही. त्याच्यामुळं जपून राहावा, आपली लेकरं जपा आणि आपल्या लेकरांवर लक्ष ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भवानी.